नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील खात येथील प्राधिकृत रास्तभाव दुकानात नागरिकांना निकृष्ट धान्याचे वाटप करण्यात आले. पुरवठा अधिकारी मनीष काळे मौदा यांना प्रतिक्रिया मागितली असता ज्या नागरिकांना निकृष्ट धान्याचा पुरवठा झाले असल्यास त्यांना चांगले धान्य दिले जाईल असे सांगितले व अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. जर सामान्य माणसाला अशा पद्धतीची निकृष्ट दर्जाच्या धान्याची वाटप शासकीय राशन दुकानदारांमार्फत केले जात असेल व प्रशासकीय अधिकारी अंग झटकण्याचे काम करत असतील तर न्याय कुणाला मागायचा असा प्रश्न यावेळी नागरिकांनी उपस्थित केला आहे. छबिलाल गिरीपुंजे, राज्य प्रतिनिधी, नागपूर. काय झालं म्हणजे राशनचं कसं म्हणजे काय झालं, काय सांगाल, काय विषय? काल दुपारी 12 वाजता मी राशनच्या दुकानात राशन घ्यायसाठी गेलो होतो आणि राशन घेत्या वेळेस त्या तांदळामध्ये खूप इल्या लागल्या आहेत, गादड्या आहेत, जोतडे पकडले तांदूळ आहेत. दाखवा. ह्या अशा प्रकारचे लागले आहेत. हे पहा, ह्या अशा पद्धतीच्या तांदूळ जर सरकार जनतेला देत असेल तर खरंच जनता हा असा तांदूळ खाईल का? हा खरंच खाण्यायोग्य तांदूळ आहे का? त्या राशन दुकानदाराला बोललो मी का हा असा तांदूळ देता तुम्ही राशन दुकानात, तर त्यानं सांगितलं का हा असाच माल आला आहे आणि हा जसा आला आहे तसा तुम्हाला आम्ही देत आहोत. अच्छा, जसं आलं तसं देतो. हो, याच्यावर काय म्हणणं आहे तुमचं? म्हणजे माझ्या असं मत आहे का हा असा तांदूळ जरी जनता खात असेल, हा खाण्यायोग्य तांदूळ नाही आहे, असा तांदूळ हा जर जनता खाईल तर ते बिमार नाही पडतील का? हा जर चांगला तांदूळ आहे तर ह्या गावात जनप्रतिनिधी आहेत, जनतेने निवडून दिलेले लोक आहेत, त्यांच्या काम आहे त्या राशन दुकानदारावर वचक ठेवणे, तिथे देखभाल करणे. आणि हा असा तांदूळ जर वाटप चालू आहे आता एवढ्या दिवसापासून, तर ह्या गावातील जनप्रतिनिधींनी आणि त्या राशन दुकानदारांनी हा तांदूळ घेऊन याचा भात बनवून सर्वांना पंगतीत बसून थोडा थोडा खाऊन पहा आणि सांगा का हा तांदूळ चांगला आहे म्हणून. असला त्या राशन दुकानातून त्याच्या फोटोज काढले, व्हिडिओ बनवले आणि ते गावातील एका ग्रुपवर टाकले. त्यावर आमच्या गावातील उपसरपंच साहेबांनी सांगितलं की आम्ही तिथे चर्चा केली, त्या राशन दुकानदाराला सांगितलं की असा असा प्रकार झाला आहे. तर त्यांनी म्हटलं की तुम्ही तो तांदूळ वापस आणून द्या, आम्ही दुसरा दुकानदाराला वाचवण्याच्या उपसरपंच गावातील जनप्रतिनिधी 100% त्या राशन दुकानदाराला वाचवण्याचा प्रयत्नच करतात. मागच्या महिन्यात जोंधळे वाटप चालू होता, तिथे मी जोंधळे आणले, त्याच्यातही तोच प्रकार होता. मी गावातील जनप्रतिनिधींना त्याबद्दल सांगितलं, म्हणते ठीक आहे बदलवून टाकून, पण तो काही तसा झाला नाही. आता सरकार म्हणते का आम्ही सर्व जनतेला फुकट राशन देऊ. आता तुम्ही फुकट राशन यासाठीच देता कारण का हे झोतडे लागले आणि इल्या लागले तांदूळ देता म्हणून तुम्ही फुकट देता. तुमच्या जरी आहे धोरण का आम्ही सर्व जनतेला राशन देतो फुकट, तर चांगले तांदूळ द्या, खाण्यायोग्य तांदूळ द्या. हे असे तांदूळ देऊन खातील लोक तर बिमार नाही पडतील का? माझी अशी मागणी आहे की ते तांदळाचा जो पुरवठा विभाग आहे तिथे त्याची चौकशी लावावी की तांदळाच्या कशा पद्धतीने तुम्ही तांदूळ लोकांना देता. आणि समजा याच्यात कोणी संबंधित अधिकारी किंवा आणखी कोणी दुकानदार जर कारणीभूत असेल त्याच्यावर कारवाई करावी. आणि गावातील जनप्रतिनिधी या बाबीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, पुन्हा असा विषय घडणार नाही याकडे चांगले लक्ष द्यावे. काय झालं आहे? आणि काल आम्ही याच टायमामध्ये राशन घ्यायला आलो आणि राशन पूर्ण लागलेली आहेत ना, तिथं धूळ पण आहे आणि तांदळामध्ये पण धूळ आहे आणि एक पण गहू आणि तांदूळ खाण्याला काहीच नाही. आम्ही म्हणलो की साहेब आम्हाला चांगले गहू द्या, ते त्यांनी म्हटलं की वरूनच आले तर आम्ही काय करू. तर म्हणला बा ठीक आहे. तर घरी गेलो ना आम्ही आपल्या ग्रामपंचायतच्या ग्रुपवर टाकून तिथं माहिती दिलो. तर ते गहू खाण्यालायक नाही. तर ह्या गव्हामध्ये अगर सरकारने उंदराची पुडी पण टाकून दिली तर गोरगरीब खाऊन सनेरी मरतील का? गोरगरिबांना खाण्यापुरते तरी चांगले धान्य मिळाले पाहिजे अशी आमची विनंती आहे. म्हणजे आता तुमचं म्हणणं काय आहे, म्हणजे हा खाण्यालायक योग्य काही नाही तो तांदूळ आणि गहू, म्हणजे पूर्ण निकृष्ट दर्जाचा, हा पूर्णच खराब आहे आणि एक पण खाण्यालायक नाही. आणि हे तांदूळ पण आहेत, ह्या तांदळाला पण झोतडे लागलेले आहेत. हे पहा, हे कोणत्या पद्धतीने आम्ही खावा, पूर्ण खराब आहे, एक पण चांगला नाही. बोला बोला, काय बोलू? आपलं नाम बताओ. माझं नाव अशोक दीक्षित, राशन दुकानदार खात. ग्राहकांचं म्हणणं आहे की बा त्यांना निकृष्ट दर्जाचा माल देण्यात आला आहे, यावर तुमचं काय मत आहे? माझं म्हणणं आहे की शासनाकडून जो माल आला गोडाऊनमधून तो माल निकृष्ट दर्जाचा आहे यांचं लोकांचं म्हणणं आहे. माल लागलेला आहे पण शेवट माल जो खराब राहिला तो माल मी परत करून घेतो, जो माल चांगला आहे तो द्यायला राहावं. एखाद्याला खराब आला असेल तर परत करायची जरुरी आहे, पण तो माल तसाच आहे तो पूर्ण, तर त्याला मी काय करणार. जिथं चांगला मी त्यांना म्हटलं की कोणताही तुम्ही बोरा फोडा, कोणत्याही क्विंटल याच्यातलं घ्या तुम्ही.
आलेला माल म्हणजे चेक नाही होत. जेव्हा तुम्ही बोरा खोलतो तेव्हाच तो माल हा चेक चेक होते ते नाही आपले नाही ते. मग हा जो खरा निकृष्ट माल आहे तो तुम्ही मग त्यांना परत तर पाठवा. आम्ही तो परत पाठवू ना त्यांना. ते घेतलाय ना मी, ती तांदूळ घेतलाय ना, ते तांदूळ आले त्याचे ते वापस घेतले मी, परत घेतले. मागे 2-3 तांदूळ परत घेतले मी. त्यांना याच्यावर ग्रुपवर मी पाठवलं होतं. मग आता तुम्ही त्यांना चांगलं धान्य देणार का? हो, देणार ना. हे एक लक्षात ठेवता. थांबा एक मिनिट, तुम्हाला दाखवून द्यायचं. म्हणजे तुमचं माझ्यावर काही हे नाही, माझं काही त्याच्यात हे नाही. 2 मिनिट थांबा बाई. हे देखो, हे मी ग्रुपवर पाठवलं होतं, फोटो ग्रुपवर पाठवलं होतं. हे दाखवा. मी 15 तारखेला पाठवलं होतं की हा असा तर हा तांदूळ मी रिटर्न घेतला होता. की 15 डिसेंबरला मी ग्रुपवर पाठवलं होतं की हा तांदूळ या निष्काळाचा आहे, हा तांदूळ आहे. मी परत घेतला आहे तांदूळ. त्यांना दुसरा तांदूळ दिला मी. और काय व्यवस्थित आहे. बाकी नाही, ज्याचा खराब असेल एखाद्याचा आला मी त्यांना परत घेण्यात तयार आहे. पण त्यांनी मशीनवर सर्वे डाऊन राहिल्यामुळे लोकांचे थंब लागत नाही. हा त्रास आम्ही वारंवार ऑफिसला कळवला आहे. त्यांनी म्हणलं की आम्ही वर कळवलेलं आहे. त्यांचे आम्ही अधिकारी काय म्हणते याच्यावर? अधिकारी म्हणते आम्ही कळवलं आहे त्यांना. सर्वेवर डाऊन आहे, सर्वेवर डाऊन आल्याच्यानंतर पूर्ण होईल. आम्ही त्यांना सांगितलं आहे, कंपनीला सांगितलं आहे, वारंवार सांगितलं. त्यांची थंब नाही लागत मग ते राशनपासून वंचित नाही, असतात वंचित नाही राहणार म्हणते ते. वंचित नाही राहणार. त्यांचे थंब लागण नाही लागण तर आम्ही त्यांना कसं माल द्यायचा, काय द्यायचा तो विचार करू म्हणते. का? ठीक आहे.